नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे डाळ वडे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी चण्याची डाळ स्वच्छ धुवून 4 तास भिजवून घेतली आहे। मिक्सर मध्ये चण्याची डाळ, 2 ते 3 मिरच्या, 1 इंच अद्रक आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या एकदम दरदरा आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व डाळ वाटून घेतली आहे। आता त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घातले आहे, 20 ते 25 कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे। आता त्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊया, चवीपुरतं मीठ आणि इथे मी धने, जिरे आणि काळी मिरी दरदरा वाटून घेतला आहे, ती पावडर त्यात घालून घेऊया। आता इथे 1 चमचा तांदळाचे पीठ घालून घेऊया, त्यानंतर 1 चमचा गरम केलेलं तेल घालून घेऊया। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला ते चांगले मळून एकजीव करून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरचीची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा हे सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण आपलं पातळ झालं आहे तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करून घ्या। इथे मला त्याची गरज नाही, कारण की इथे आपला गोळा चांगला व्यवस्थित तयार होतो आहे। आता अशा प्रकारे गोळा हातावर घेऊन त्याला दोन्ही हातांनी त्याला मध्ये दाब द्यायचा आहे। त्याच्या कडा एकदम पातळ करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व वडे तयार करून घेतले आहेत। एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलं होतं, तर तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वडे तळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी 2 वडे घालून घेतले आहेत। 2 ते 3 मिनिटं एका बाजूने चांगले वडे लाल झाल्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे आहेत। असे हे दोन्ही बाजूने अलटून पलटून आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने अलटून पलटून आपले वडे तयार झाले आहेत। आता ते काढून घेऊयात। अशाच प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व वडे तळून घेतले आहेत। तर तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता की किती मस्त खुसखुशीत असे आपले हे वडे तयार झाले आहेत। असे हे डाळ वडे तुम्ही सॉस सोबत, हिरव्या चटणी बरोबर, खोबऱ्याच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।